ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेलं असं वक्तव्य खरं तर हाकेंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि हाकेंच्या व्हायरल व्हिडिओत असा उल्लेख असल्याचं पाहायला मिळतं। व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय। ओबीसी चळवळीत फूट पाडण्याचा हा डाव आहे असा आरोप देखील हाके करतायत। काय आहे माळ्यांची दुखणी की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोट आहे। दुसऱ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तर येऊ दिला नाही, मग आता काय करायचं? हा खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहे। ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे। हा फेक व्हिडिओ आहे, एवढंच मी माझ्या ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने सांगेन। तीव्र भावना ह्या काही लोकांच्या माध्यमातून काही लोक बोलतायत, पण त्यांना माझं एक सांगणं आहे, आताची वेळ आहे ना, ही वेळ ओबीसी मध्ये एकी आणि ओबीसीनी एकत्रित येऊन लढाई उभी करण्याची आहे। व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे। ओबीसी चळवळीत फूट पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके करतायत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो। ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेलं हाकेंच्या व्हायरल व्हिडिओत असा उल्लेख असल्यामुळे व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा दावा हाकेंनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।